उद्या मुंबईमध्ये नेमकं काय होणार? विद्यार्थी रस्त्यावर, ठाकरे बंधूंची साथ आणि सरकारवर वाढत चाललेला दबाव, हा मोर्चा या आंदोलनाला एक नवं वेगळं वळण देणार का? जाणून घेऊया विशेष रिपोर्टमधून. नमस्कार, मी बंदगी. आपण पाहत आहात महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. देशभरामध्ये सुरू असलेल्या नीट परीक्षेच्या आंदोलनाबाबत CJPच्या आंदोलनाने देशव्यापी स्वरूप धारण केले आहे. दिल्लीतील जंतर मंतर पासून सुरू झालेला विद्यार्थ्यांचा लढा आता महाराष्ट्रात देखील अधिक तीव्र होताना दिसत आहे. देशभरातील हजारो विद्यार्थी पारदर्शक चौकशी, जबाबदार लोकांवर कारवाई आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी हे विद्यार्थी आंदोलक आता करताना दिसत आहेत. याच दरम्यान उद्या मुंबईत होणाऱ्या मोठ्या मोर्चाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे. विविध विद्यार्थी संघटना तसेच अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे उद्याचा दिवस आंदोलनासाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारची पुढील भूमिका काय असेल? आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य होणार का, की संघर्ष आणखीन तीव्र होणार? याकडे विद्यार्थी, पालक आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशामध्येच आता राजकीय घडामोडींना देखील चांगलाच वेग आलेला असून संसदेमध्ये देखील या विषयावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तास या आंदोलनासाठी निर्णायक ठरू शकतात. उद्याच्या मुंबई मोर्चाच्या प्रत्येक अपडेट, ग्राउंड रिपोर्ट आणि सर्वात वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, सोलापूर.